आज आपण भरली दोडकी पाहणार आहोत। तर भरली दोडकी करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि ओलं खोबरं ते भाजून घ्यायचं नाही आणि त्याच्यामध्ये लसणीच्या पाकळ्या 5-6 घालून आपण हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं। हे जाडसर वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर तिखट घालून घेतलं आहे मी, पाव चमचा हळद घालून घेतली आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा हे थोडं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं। माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। त्यानंतर अशा प्रकारे दोडकी धुवून घ्यायची आणि त्याची वरची साल काढून घ्यायची। साल राहिली तरी ती साल शिजते, पण काढून घेतली तर नक्की छान लागतात ते, त्यामुळे या साली अशा सोलून घ्यायच्या। माझ्या रेसिपींना तुम्ही कमेंट करून नक्की कळवा मला। मी अशा प्रकारेच नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन। त्यानंतर अशा प्रकारे मी याची ही सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याचे नंतर 2-2 इंचाचे तुकडे करून घ्यायचे आणि मध्ये त्याला काप देऊन त्याच्यामध्ये आपण तो मसाला भरून घ्यायचा। अशा प्रकारे 2-2 इंचाचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत, कारण असं दोडक्याला काही चव नसते, त्यामुळे दोडकी मुलं आपली खायला मागत नाहीत किंवा इतर घरातली माणसंही खात नाहीत। तर अशा प्रकारे केल्यानंतर त्याची चव जरा खूप छान लागते, त्यामुळे आपण अशा प्रकारची ही दोडकी करून पहा आणि मला कमेंट करून नक्की कळवा। अशा प्रकारे मी हे काप करून घेतलेले आहेत आणि मध्ये चीर देऊन घेतली आहे। त्याच्यामध्ये हा मसाला आपण भरून घ्यायचा चांगला। हे बघा, अशा प्रकारे आपण व्यवस्थित भरून घ्यायचं। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत नक्की पोहोचू शकतील आणि मी नाविन्यपूर्ण रेसिपी पोहोचवण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करेन। तसेच पारंपरिक रेसिपीसुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। हे माझे सगळे हे काप भरून झालेले आहेत आणि वरती मसाला उरलेला आहे। तर आपण पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मग त्याच्यामध्ये आपले हे दोडके सगळे पसरवून घ्यायचे, वरती झाकण ठेवायचं, 5 ते 7 मिनटं त्याला वाफ देऊन घ्यायची। उरलेला जो मसाला आहे तो त्याच्यावरती टाकून घ्यायचा आणि 5 ते 7 मिनटं आपण वाफ देऊन घ्यायची, पुन्हा ते परतवून घ्यायचे आणि पुन्हा 5 मिनटं वाफ देऊन घ्यायची। अशा प्रकारे माझी ही रेसिपी तयार। ही रेसिपी आपण पोळीबरोबर, चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकतो आणि खायलाही छान लागते, होतेही पटकन। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।